नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ असणार आहे ते आपल्या रेग्युलर सारखाच व्हिडिओ असणार आहे। म्हणजे जे काही गणपती बाप्पाची सीरीज आपल्या यूट्यूब चॅनलला चालू आहे त्याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ इथं असणार आहे। पण हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइड मोशन ॲपमध्ये इथे एडिट केलेला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा। समोर मी तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू इथं दाखवूनच देतो। पण त्याआधी व्हिडिओचा जर तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका। चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण इथं अशाच प्रकारचे ट्रेंडिंगची व्हिडिओ एडिटिंग येत असते। हे जे काही व्हिडिओ आहे ते आपले दरवर्षीप्रमाणे म्हणजे जे काही रेग्युलर व्हिडिओ असतात ते तिथे येणार आहे। पण याच्यानंतर काही तुम्हाला अशी नवीन प्रकारची व्हिडिओ एडिटिंग इथे शिकायला नक्की मिळून जाईल। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक नसेल केलं लाईक करा। चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून खाली व्हिडिओला नक्की कमेंट नक्की करा। हा जे काही व्हिडिओ आहे ते अलाइड मोशनमध्ये असणार आहे। तर बीटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की भेटून जाईल। त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। आणि तर जास्त काही बोलणार नाही तर डायरेक्ट आपले व्हिडिओ एडिटिंगचा जे काही डेमो आहे तिथे तुम्हाला डेमो दाखवून देऊया। त्यानंतर आपली व्हिडिओ एडिटिंग इथं चालू करूया। तर भावनो, जसा तुम्ही आता डेमोला व्हिडिओ बघितला अशा प्रकारचा बीटसिंगवाला व्हिडिओ जसे आपण आधी पण बनवत होते तसंच आपण आज व्हिडिओ हा बनवलेला आहे। कारण एक भाऊ खूपच कमेंट करत होता की भाऊ अलाइड मोशन व्हिडिओ एडिटिंग आण म्हणून, आणि अलाइड मोशन ॲपमध्ये जसं आपण बीटसिंगच करतो तर त्याच प्रकारे आजचा पण व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओचा डेमो तुम्हाला आधीच दाखवलेला आहे। तर अलाइड मोशन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून जे काही आपले बीटमार्क शेक इफेक्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे ते फक्त इथे इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे। बघू शकता मी प्रोजेक्ट्समध्ये जे काही शेक इफेक्ट आणि बीटमार्क आहे ते इथे ओपन केलेले आहे। तर यामध्ये तुम्हाला काय असेल, हे जे काही शेक इफेक्ट बीटमार्क आपल्या वेबसाईटला भेटतील, आणि जर इन्स्टॉल होत नसतील तर लेटेस्ट व्हर्जनचं अलाइड मोशन घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे किंवा क्रोमहून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी बीटमार्क इथे चालू करून घ्यायची आहे। बीटमार्क चालू केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायला लागेल, गणपती बाप्पाचा फोटो इथे ॲड करायचा आहे। तर प्लसमध्ये जायचं आहे तुम्हाला, मीडियामध्ये जाऊन ज्या पण ठिकाणी तुमचे फोटो आहे त्या फोल्डरमध्ये इथे जायचं आहे। तर बघू शकता आपल्या गणपती बाप्पाचं एक फोल्डरच आपण सेपरेट तयार केलेलं आहे। त्यामध्ये आपले जे काही फोटो असतील ते इथं ॲड करायचे आहे। तर याच्यातलं तुम्हाला कोणता पण सुरुवातीला एकच फोटो इथे ॲड करा। तर आपल्याला जे चांगला फोटो वाटेल किंवा जे आपल्या इथं चांगला दिसेल तर आपण हा फोटो इथं ॲड करूया। फोटो इथं ॲड करून फोटोला काय करायचं, तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या हिशोबाने जसं तुम्हाला आवडेल तशा प्रकारे इथे झूम करायचं आहे। फोटोला इथे झूम करायचं आणि पहिल्या फोटोची ड्युरेशन जी काय आहे ते पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 10.07 इथं अशी ठेवायची आहे। तर हे एवढी तुम्हाला सगळ्यात आधी सेटिंग इथं करून घ्यायची। फोटोची ऑपेसिटी थोडी इथं कमी करायची, एक आपण 50 ठेवून टाकूया। 50 ठेवल्यानंतर याचे जे काही इफेक्ट्स आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि याच्यामध्ये तुम्ही एक ब्लरवाला इफेक्ट इथे लावू शकता। जर नाही लावलं तरी चालेल, किंवा याची जे काही सॅच्युरेशन आहे ते तुम्ही इथं कमी करू शकता। हे तुमच्या हिशोबाने असेल, जशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडेल तशा प्रकारे तुम्ही इथं इफेक्ट जे काय तिथे लावू शकता। तर आपण असल्या प्रकारे इथं जे काही आपल्याजवळ इफेक्ट असतील ते सगळे इफेक्ट जे काय ते तसे लावून टाकूया। बघू शकता तर अशा प्रकारे आपले जे काही इफेक्ट आहेत, आपण फ्लिकरचा एक इफेक्ट इथे लावलेला आहे आणि याचं काय करूया, फोटोची ऑपोसिटी थोडी तर आपण अशी वाढवून टाकूया काय अशा प्रकारे, कारण फ्लिकरचा इफेक्ट आहे त्यामुळे। तर हे असं तुम्हाला एवढी इथे लावून टाकायचं आहे। हे एवढीच लावल्याच्या नंतर आता इथे तुम्ही जर म्युझिक ऐकलं तर इथे तुम्ही ऐकू शकता। तर या ठिकाणपासून आपल्याला परत वेगळं म्हणजे फास्टवाला इफेक्ट लावायचा आहे। तर इथे याला काय करायचं, इथे असे 2 मार्क आपण इथे करून टाकूया आणि याला इथे काय करायचं, फोटोला इथे कट करायचं। फोटोला कट करून पुढचा जे काही भाग असेल त्याची जे काही इफेक्टमध्ये जे काही फ्लिकरवाला इफेक्ट आहे त्याची फ्रिक्वेन्सी पुढच्या भागाची इथे वाढवून टाकायची। म्हणजे अशा प्रकारे तर इथून तुम्ही जसं प्ले करशाल तर असं इथे दिसून येईल। सुरुवातीला हळूहळू ग्लो होईल, म्हणजे जे काही फ्लिकरचं जे काही इफेक्ट आहे ते हळू ठेवायचं आहे। त्यानंतर जे काय तिथे स्पीडमध्ये ठेवायचं आहे। तर एवढी तुम्हाला इथे सेटिंग इथं करून घ्यायची आहे। हे सेटिंग केल्याच्यानंतर इथे तुम्हाला एक मी PNG दिलेली आहे, ती PNG इथे लावून टाका। बघू शकता हे PNG आहे आपली, तर ही PNG इथे लावून टाकायची आहे। PNG थोडी इथे झूम इन करा अशा प्रकारे आणि इथे लावून टाका, आणि PNGची ड्युरेशन जे काय असेल ते 10.07 अशी इथं वाढवून टाका। हे एवढं इफेक्ट तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे सुरुवातीला। हे एवढा इफेक्ट इथे लावायच्या नंतर आता इथून पुढचे जे काही बीटमार्क आहे यांच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे जे काही मी तुम्हाला फोटो दिलेले आहे ते सगळे फुल HD फोटो तुम्हाला इथे लावून टाकायचे आहे। तर बघू शकता आपल्याजवळ जे काही गणपती बाप्पाचं फोल्डर आहे त्यामधले जे काही फोटो असतील ते सगळे फोटो आपण एका पाठोपाठ एक अशी इथे फोटो इथे लावून टाकूया। फोटो इथे लावायचे आणि फोटोला तुम्हाला इथे झूम लगेच बरोबर इथं करून घ्यायचं आहे।
आपल्या स्क्रीनला बसेल असं इथं झूमसुद्धा करून घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे फोटोचा रेशो आपला एक साईज नाही आहे, छोटे मोठे फोटो आहे, म्हणजे वेगवेगळ्या रेशोचे फोटो आहे. ते सगळे फोटो तुम्हाला अशी इथं लावून घ्यायचे आणि त्यांची जे काही साईज आहे, त्यांचं जे काही रेशो आहे ते आपल्या रेशोमध्ये बरोबर इथं फिक्स होते का नाही ते सुद्धा इथं ॲडजस्ट करायचं आहे, किंवा ॲडजस्ट झालं तर काही हरकत नाही. अशा प्रकारे काही तर आता हे बरोबर आपल्या रेशोमध्ये इथं आलेलं आहे, तर याला काही गरज नाही. आता या फोटोला जसं आपल्याला इथं ॲडजस्ट करायला लागेल, थोडं इथं झूम करायला लागेल अशा प्रकारे. तर हे सगळं तुम्हाला तुमचे सगळे जे काही इफेक्ट आहे ते सगळे इथे बरोबर अशी इथं लावून टाकायचे आहे अशा प्रकारे. तर आपण आपले जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो अशी इथे लावून टाकूया. आणि अशा प्रकारे जे काही यांची साईज आहे ते आपल्या जे काही रेशोची जे काही साईज आहे ते आपल्या रेशोमध्ये बरोबर अशी इथं ॲडजस्ट करून टाकूया. तर तोपर्यंत आपण व्हिडिओ थोडा इथं पॉज करून टाकूया. तर भावना अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो जे काय आहेत इथं लावलेले आहे. सगळे फोटो लावल्यानंतर तुम्हाला आपल्या इथं बीटमार्कमध्ये सगळं काम झालेलं आहे. तर फक्त शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही पहिलावाला इफेक्ट असेल ही इथं तुम्हाला कॉपी करायचा आहे. इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि जे काही आता आपण फोटो लावलेले आहे त्या बीटमार्कमध्ये जाऊन सुरुवातीला जे काही मी जसे आता आपलं दरवेळेससारखं असते, सुरुवातीला छोट्या बीटमार्कमध्ये तुम्हाला हे सगळा इफेक्ट इथं लावायचा आहे. आणि हे जे काही बीटमार्क मोठी आहे यामध्ये जे काही फोटो येईल याला आपल्याला 2 नंबरचा शेक इफेक्ट लावायचा आहे. या छोट्यामध्ये जे काही आता आपण इफेक्ट कॉपी केला ते लावायचा आणि याची ड्युरेशन जास्त आहे त्याच्यामध्ये आपला जे काही आता दुसरा नंबरचा जे काही इफेक्ट असेल ते इथे लावायचा आहे. तर आपण काय करूया, जे छोटे छोटे बीटमार्क आहे त्यामध्ये सगळ्यात आधी हे जे काही इफेक्ट आहे ती इथं असं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे जे काही फोटो आहेत त्या बीटमार्कमध्ये त्या सगळ्या फोटोंना असं इथं सिलेक्ट करून हा जे काही इफेक्ट आहे तिथं असं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे आपण त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावून टाकूया. आणि या फोटोला जे काय आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट इथं लावायचा आहे तर त्यासाठी त्याचा आपण इथं असा गॅप सोडून टाकूया. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोला इथं सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं आहे. तर असं आपण सगळ्या फोटोंना असं इथं सिलेक्ट करूया आणि पेस्ट इफेक्ट जे काही ऑप्शन आहे तिथं असं करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. पुन्हा इथं पण सेम, इथं पण पेस्ट इफेक्ट करायचं, साईडला क्लिक करून याला पण पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. तर या सगळ्या फोटोंना आपल्याला ते इफेक्ट इथं असं लावून टाकायचं आहे. पुन्हा याला पण सेम इथं पेस्ट इफेक्ट करायचं. तर अशा प्रकारे आपले जे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असा इथं पेस्ट करून टाकायचा. हा इफेक्ट असं इथं पेस्ट केल्याच्या नंतर आता बघू शकता आपले जेवढे काही बीटमार्क आहे त्यांच्यामध्ये जे काही आपण फोटो लावलेले आहे त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं पेस्ट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर त्या सगळ्या फोटोंना आपण इथं असं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे तिथं असं करून टाकूया. ही इथं करायचं आहे. पुन्हा आपण या फोटोंना असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं अशा प्रकारे. हे एवढीच झालं आहे. लास्टच्या 2 फोटोंना आपल्या जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे तेच इथं लावायचं आहे. तर फक्त बॅक येऊन आपले शेक इफेक्टमध्ये जाऊन आपला 2 नंबरचा इफेक्ट इथं असा कॉपी करायचा. सरळ इफेक्ट कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर डायरेक्ट बीटमार्कमध्ये जाऊन जे काही आता आपले फोटो उरलेले आहे जशी ज्याची ड्युरेशन जास्त होती त्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. फोटोला फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि साईडला क्लिक करून असं इथं पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. बघू शकता अशा प्रकारे. फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. तर आपल्या सगळ्या फोटोंना जे काय हा इफेक्ट असं तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे अशा प्रकारे. काय तर पुन्हा परत साईडला येऊन असल्या प्रकारे इफेक्ट असं इथं पेस्ट करून टाकायचा. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे हा इथं असं डायरेक्ट पेस्ट इथं करून टाकूया. इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं PNG लावायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, इफेक्ट लावायच्यानंतर आपल्या 10.07च्या बीटमार्कला येऊन इथं तुम्हाला काय करायचं, एक PNG इथं लावून टाकायची आहे. तर बघू शकता आपले जे काही PNG असेल ती PNG आपण इथं अशी लावून टाकूया. जे काही एक शॅडोची PNG आहे ती शॅडोची PNG तुम्हाला इथं लावून टाकायची. PNGला इथं बरोबर असं 2 बोटांनी इथं ॲडजस्ट करा. PNGची ड्युरेशनसुद्धा शेवटपर्यंत इथं वाढवून घ्या अशा प्रकारे काय तर. आणि PNG अशी इथं बरोबर इथं ॲडजस्ट आहे का नाही बघा. आणि पुन्हा लगेच याच्यावर जे काही आपण सुरुवातीला जे काही PNG लावली होती आता ओढ फक्त तुझ्या आगमनाची तेच PNG 10.07पासून पुढे लावा अशा प्रकारे. आणि PNGची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत इथं वाढवून टाका. ही इथं वाढल्याच्यानंतर PNGला इथं तुम्ही छोटं ॲडजस्ट करू शकता आणि PNGला खाली इथं असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं काय अशा प्रकारे. थोडी PNG आपल्याला इथं मोठी करायला लागेल कारण आपली PNG खूपच छोटी झाली. तर अशा प्रकारे PNGला इथं थोडं इथं ॲडजस्ट करा आणि असं इथं वर असं ढकलून टाका. म्हणजे आपली PNG इथं बरोबर येऊन जाईल आणि आपला व्हिडिओसुद्धा इथं बरोबर होऊन जाईल. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमचा लोगो ॲड करायचा आहे. लोगो जर बनवायचा येत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेले आहे, ते व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर वरच्या एक्सपोर्ट ऑप्शन टच करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि एक्सपोर्ट इथं तुमचा आपला आजचा व्हिडिओ इथं करून टाकायचा आहे. भाऊनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट नक्की करा. तर चला भाऊनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.